मागील पुणे महापालिका निवडणुकीमध्ये भाजपनं तब्बल 98 जागा जिंकत एक हाती सत्ता मिळवली होती आणि त्यानंतर मागच्या 3-1 वर्षांपासून आपण बघतोय की पुणे महापालिकेमध्ये प्रशासक राज आहे आणि 2-3 वर्षांमध्ये राज्यातल्या राजकीय समीकरणं सुद्धा पूर्णतः बदलली गेलेली आहेत। मागच्या निवडणुकीमध्ये जे पक्ष एकमेकांच्या विरोधात लढले होते ते यंदा सोबत आहेत। पुणे महानगरपालिकेसाठी नुकतीच प्रभाग रचना जाहीर झालेली आहे, पण ही प्रभाग रचना भाजपनं आपल्या सोयीची केली आहे असा आरोप अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसनं केलाय आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला रोखण्याचं काम या प्रभाग रचनेतनं झालंय असा थेट आरोपच अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडनं करण्यात येतोय। ही प्रभाग रचना करताना समतोल साधला गेलेला नाहीये किंवा नैसर्गिक सीमांचं उल्लंघन केलंय असा आरोप अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी केलाय। अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष सुनील टिंगरे आणि माजी आमदार सुद्धा ते खरं तर राहिलेत, त्यांनी हा आरोप केलेला आहे। तर दुसरीकडे आमच्या पक्षाच्या नगरसेवकांचे प्रभाग हे वेड्यावाकड्या पद्धतीनं फोडण्यात आलेत, महायुतीनं धर्म पाळलेला नाही असा आरोप सुद्धा शहराध्यक्ष सुभाष जगताप यांनी केलाय आणि या विरोधात लवकरच आपण हरकत सुद्धा दाखल करणार आहोत असं सुद्धा त्यांनी म्हटलंय। आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हे नेमकं कशाच्या आधारावर आरोप करतायत ते सुद्धा आपण समजून घेणं गरजेचं आहे। पुण्याचा मध्यवर्ती भाग आहे, शिवाजीनगरचा मतदार प्रभाग असू देत किंवा कसबा पेठ असू देत किंवा पर्वती, कोथरूड, पुणे कॅन्टोन्मेंट असे वेगवेगळे जे मध्यवर्ती पुणे शहरात येणारे जे प्रभाग आहेत त्यामध्ये भाजपचे हक्काचे हे खरं तर मतदारसंघ मानले जातात। या भागांमध्ये कुठलेही बदल झालेले नाहीयेत, मात्र पुण्याच्या उपनगराचा भाग जिथे राष्ट्रवादी काँग्रेसचं प्राबल्य आहे अशा भागांची मात्र मोडतोड झालेली आहे, हे साधारण प्रभाग रचनेवरनं दिसून येत आहे। त्यामुळे अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे असं सुद्धा बोललं जात आहे आणि मध्यवर्ती भागामध्ये हे मतदारसंघ जे आहेत ते लोकसंख्येच्या तुलनेत कमी करण्यात आलेले आहेत, तर दुसरीकडे उपनगरांमध्ये मात्र हे जे प्रभाग आहेत ते लोकसंख्येच्या तुलनेत अधिक पद्धतीनं वाढवण्यात आलेत असा सुद्धा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसकडनं केला जातोय आणि त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांची मात्र कोंडी होणार आहे असं सुद्धा या संपूर्ण प्रभाग रचनेवरनं दिसून येत आहे। या 3-4 विधानसभा मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये लोकसंख्या वाढ आणि विकसनाची कामं चालू आहेत। विकसन म्हणजे कोणतं? इमारती बांधण्याचं। वास्तविक पाहता जुन्या पुण्यामध्ये विकासाची कामं करण्याला फारसा वाव नाही महापालिकेच्या माध्यमातून, पण तोच जर विचार केला तर नव्याने समावेश झालेल्या गावांमध्ये विकासाचे कामं करण्यासाठी भरपूर वाव आहे। मग असं असताना जर आपल्याला शहराचा विकास ज्या पद्धतीने केंद्र सरकार दिल्लीमध्ये जी घोडदौड आहे विकासाची ती तुम्हाला राखायची असेल तर तुम्हाला समावेश जे झालेली गावं आहेत, उपनगरं जी आहेत तिथे वाढ कसे वाढतील, नगरसेवक कसे वाढतील, त्या नगरसेवकाच्या माध्यमातून कसा विकास करता येईल हा विचार करणं प्रशासनाने आणि काही मंडळीने करणं गरजेचं होतं। परंतु प्रसिद्ध झालेली प्रारूप प्रभाग रचना जर पाहिली तर या समावेश झालेल्या मंडळींवर अन्याय झाल्यासारखं माझ्यासारख्या एक सर्वसामान्य कार्यकर्त्याला वाटते। आमच्या पक्षाच्या देखील अनेकांच्या तक्रारी आहेत आणि त्या तक्रारी ऐकून आम्ही देखील या प्रारूप प्रभाग रचनेला हरकती नोंदवणार आहोत। काही मंडळींचं तर असं म्हणणं आहे की आपण न्यायालयामध्ये जाऊ आणि न्यायालयाच्या लक्षात आणून देऊ। उदाहरणच जर द्यायचं झालं तर माजी महापौर दत्तात्रय धनकवडे यांच्या प्रभागाचे तुकडे करण्यात आलेले, त्यामुळे धनकवडे यांचा प्रभागच संपुष्टात आलाय अशी सुद्धा एकीकडे चर्चा रंगते आणि त्यामुळे दत्ता धनकवडे जे आहेत त्यांनी नाराजी सुद्धा व्यक्त केली आहे। तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार सुनील टिंगरे यांचा सुद्धा हक्काचा मतदारसंघ असणाऱ्या प्रभागाचे तुकडे झालेले, त्याच भागामध्ये मात्र भाजपचे जे माजी आमदार आहेत जगदीश मुळीक यांच्या भावासाठी मात्र मतदारसंघ अगदी सेफ ठेवण्यात आलेला आहे असं सुद्धा बोललं जात आहे। आणखी एक मतदारसंघ आहे तो म्हणजे हडपसर मतदारसंघ
या मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी अशी लढत होईल असे प्रभाग जाणून बुजून करण्यात आले असा आरोप सुद्धा केला जातोय. अनेक इच्छुक एकाच प्रभागामध्ये आल्यामुळे उमेदवारीचा प्रश्न सुद्धा निर्माण होऊ शकतो अशी कोंडी केल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसकडनं करण्यात आलेला आहे. जिथे जिथे अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचं वर्चस्व आहे त्या प्रभागांची मोडतोड झाली आहे असा आरोप एकीकडे राष्ट्रवादी काँग्रेस करताना दिसून येत आहे. खरं तर अशी वेगवेगळी उदाहरणं पाहिल्यानंतर पुण्यातनं अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला कोंडीत पकडण्याचा निर्णय हा भाजपकडनं मुद्दाम घेतला गेला आहे का, किंवा अजित पवारांना एकूणच पुणे जिल्ह्यात रोखण्याचं काम भाजपकडनं करण्यात येत आहे का? कारण जी प्रभाग रचना झाली आहे आणि जी काही उदाहरणं मी तुमच्यासमोर मांडली आहे त्यातनं हे दिसून येत आहे. तुम्हाला काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये नक्की आम्हाला कळवा. पुण्याहून अश्विनी जाधव केदारी, लोकमत व्हिडिओ.